दोनों राष्ट्रवादी के एक साथ आने की चर्चा पर राज्य की सियासत गर्मा गई है। इसी बीच टाकरेगुट सांसद संजय राउत ने सवाल पूछा है कि क्या शरद पवार और सुप्रिया सुले अमित शाह के नेतृत्व में काम करेंगे। वे मुंबई में पत्रकार परिषद में बोल रहे थे। इस दौरान उन्होंने सीमा पर चल रहे युद्ध पर भी अपनी प्रतिक्रिया दी। वारसदार आणि शिल्पकार आहेत आणि अशा वेळेला शरद पवार त्यांचा पक्ष जो त्यांनी संघर्षातून उभा केलाय, अजित पवारचा पक्ष खरा नाही, एकनाथ शिंदेचा पक्ष खरा नाही, हे अमित शहाचे पक्ष आहेत. हे अमित शहाचे पक्ष आहेत. मी तोंडावर बोलतो अमित शहाच्या सुद्धा आहे. हे अमित शहाने निर्माण केलेले पक्ष आहेत. अमित शहाच्या पक्षामध्ये सुप्रिया सुळे जाणार आहेत का? अमित शहाच्या पक्षाचं खाली नेतृत्वात, त्याच्या खाली माननीय पवार साहेब या त्यांच्या टोलेजंग नेतृत्वानं काम करावं का? हा अमित शहाचा पक्ष आहे, अजित पवारचा पक्ष नाहीये. हा एकनाथ शिंदेचा पक्ष नाहीये, तो अमित शहाचा पक्ष आहे. यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम नाही करणार. अमित शहाच्या आमच्या पक्षाची भूमिका, आमच्या कार्यकर्त्याची भूमिका आहे. राजकारण सोडू, आम्ही बाजूला जाऊ, वाट बघू, प्रत्येकाला संधी मिळते. पण अमित शहाच्या नेतृत्वाखाली सुप्रिया सुळेजी काम करणार का? किंवा पवार साहेब ते नेतृत्व स्वीकारणार आहेत का? हा माझ्या पुढे प्रश्न. आम्ही त्यांचे चाहते आहोत म्हणून आमचं हृदय तुटत आहे. नाही, माझी त्यांची चर्चा होते. बघा, त्यांच्याने आमचे अत्यंत घरोब्याचे संबंध आहेत. पण माझा हा प्रश्न आहे त्यांना सगळ्यांना, जो गट आहे बघा, हे तात्पुरतं वळवळ आहे. अमित शहाच्या नेतृत्वाखाली तुम्ही काम करणार आहात का? हा माझा प्रश्न आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुप्रिया सुळे काम करणार आहेत का? अजित पवार यांनी अमित शहाचं नेतृत्व मान्य केलेलं आहे आणि त्यांनी आपली गाडी ही देवेंद्र फडणवीसच्या पार्किंग स्लॉटमध्ये उभी केलेली आहे. त्यांना थोडी जागा मिळाली, त्यांची गाडी उभी आहे. एकनाथ शिंदेचाही तसंच आहे. आम्ही तसे नाही आहोत. म्हणजे शिवसेना तशी नाही, मी एवढं माझ्या बाबतीत सांगेन आणि उद्धवजींच्या बाबतीत सांगेन. आम्ही तसे नाही, आम्ही त्यातले नाही. कडी लावा आतली आमचे वगैरे हे धंदे आमचे नाहीत. आम्ही नाही म्हणजे नाही. बात ऐसी है कि जो बॉर्डर स्टेट है, हम लोग यहाँ विजय का उत्सव मना रहे हैं, लेकिन हमने प्रार्थना करनी चाहिए जो हमारे बॉर्डर स्टेट है, सीमावर्ती राज्य है, वहां के लोगों पर क्या बीत रही. दूसरी बात है, पाकिस्तान तो फायरिंग करेगी. युद्ध चल रहा है ना, युद्ध कभी एक तरफा नहीं होता. हमारे जवान लड़ रहे हैं, हमारे जवान आगे जा रहे हैं, हमारा एयर स्ट्राइक जोर से चल रहा है. तो युद्ध में ये सब बातें होती है. लेकिन हम प्रार्थना करेंगे कि हमारी जो जनता है, हमारे जवान है, उनका कम से कम नुकसान हो. ये वॉर चलता है और ये वॉर आज नहीं, ये वॉर लगभग 25-30 साल से चल रहा है. हिंदुस्तान ने अभी अटैक किया है. हिंदुस्तान बहुत संयमी देश है और हिंदुस्तान अटैक करते रहेगा, ये हमें दिखता है. अब पाकिस्तान को उसकी जो कीमत है, जो हमको जो उसने जो तकलीफ दी है, उसकी कीमत उनको चुकानी पड़ेगी.